चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि यानंतर एकता नगर, निंबज नगर भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे। आर्मीचे जवान ही पावसात नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करतायत। डेक्कनवरील पुलाच्या वाडीत हे पाणी शिरलेले आहे। पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सुद्धा एकता नगर परिसराची पाहणी केली। नागरिकांना कुठल्याही मदतीसाठी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे। तर अनेक नागरिक यापूर्वीच्या अनुभवामुळे आधीच नातेवाईकांकडे गेल्याचं प्रशासनानं सांगितलं। पुण्यातल्या एकता नगरमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून 45,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर परिस्थिती जी आहे ती आणखी भीषण होऊ शकते असं चित्र आहे। त्यामुळे रेस्क्यूसाठी आधीच अग्निशमन दल, आर्मी असेल, या सगळ्यांनी आपापल्या बोटी ज्या आहेत त्या तयार ठेवलेल्या आहेत। सुरुवातीला अत्यंत उत्तम नियोजन केल्यामुळे काल रात्रीपासून पाणी भरत असताना सुद्धा फारशी अडचण जी आहे ती आली नाही। लोकांनी आपापल्या दुचाकी किंवा मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या घेऊन आधीच इथून बाहेर पडलेले होते। ते रात्री सुद्धा काही जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलेलं होतं आणि त्याच्यामुळे आज रेस्क्यू करताना फार अडचणी आल्या नाहीत। या सगळ्या परिस्थितीत काही मागे 2-3 सोसायट्या ज्या आहेत या सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं होतं। तिथल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीनं बाहेर काढले। आपण पाहतोय आर्मीची सुद्धा एक बोट जी आहे ही बोट अजूनही इथं स्टेशन्ड आहे। डिप्लॉयमेंट जी आहे ती त्यांनी पाण्यामध्येच ठेवलेली आहे। जर इथून कोणी आसपास आवाज दिला तर लगेच या लोकांना बाहेर काढता यावं यासाठी तयारी जी आहे अग्निशमन दलाने केलेली दिसते। लोक खिडकीतून त्यांना काय हवं नको त्याबाबतची माहिती जी आहे ती या अग्निशमन दलांना विचारत असतात किंवा त्यांना सांगत असतात। त्यानुसार त्यांची सोय जी आहे ती सोय केलेली असते। आर्मीचे जवान आहेत, अग्निशमन दलाचे जवान आहेत, त्यांना आपण विचारूया, तुम्ही आतापर्यंत किती लोकांना या बोटीतून रेस्क्यू करायची गरज पडली आहे तुम्हाला? आतापर्यंत 300 ते 400 लोकांना बाहेर काढण्यात आले आणि आता लोक असते 3ऱ्या-4थ्या मजल्यावरती थांबून आहेत। जर इमर्जन्सी लागली तर आपण पाण्यातून फिरतोय। कोणाला जर बाहेर यायचं असेल किंवा एखादा पेशंट असेल तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण इथे तर आणि 2 दिवस पाणी आमच्या बोटी सतत इथं असल्यामुळे लोक पण तत्पर झालेत आणि आपण इथे सतत आहोत। काय आपण 24 तास इथे, 2-3 गाड्या आपल्या 24 तास इथे आहेत। बोटी ज्या आहेत ते इथं आहेतच, त्याबरोबर अग्निशमन दलाचे जवान आहेत, त्यांच्यासोबत लष्कराचे जवान ज्यांना पाचारण केलेलं होतं। जवळपास 150 जवान जे आहेत ते शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या अशाच पद्धतीनं रेस्क्यूचं काम करतात। लोक अनेक जण अजूनही त्यांच्या सोसायट्यांमध्ये आहेत। तिथे काही अडचण आली तर त्यांनी कळवावा अशा सूचना ज्या आहेत त्या सातत्यानं त्यांना माईकवरून दिल्या जात आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांसाठी आपण मागे पाहतो, इथून मागे नदी जी आहे त्या नदीत मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं दिसतंय। आतमध्ये काही सोसायट्या आहेत, या सोसायट्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती जी आहे ती झालेली आहे। खालचा तळमजला जो आहे तो पूर्णतः इथं पाण्यामध्ये गेलेला आहे। 5 ते 6 फूट पाणी जे आहे ते पाणी इथं भरलेलं आहे आणि त्याचा परिणाम नदीचं पात्र जे आहे त्याला अगदी लागून हा सगळा परिसर असल्यामुळे इथं सगळ्यात जास्त पाणी जे आहे ते भरलेलं दिसून येते। या सगळ्या परिस्थितीत लोक आणखी कोणी अडकलेले असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठीची ही तयारी होती। प्रशासनानं तयारी जी आहे ती जय्यत केलेली आहे यावेळेस, त्याच्यामुळे नुकसान जे आहे ते फारसं झालेलं नाही। मात्र पाणी आणखी वाढल्यानंतर पुन्हा कुणाच्या जीविताला धोका होऊ नये यासाठीची सगळी खबरदारी जी आहे ती खबरदारी अग्निशमन दलाकडून घेतली जाते। रेस्क्यूसाठीची पूर्ण तयारी जी आहे ती अग्निशमन दलानं केली। आपण नदीचा मुख्य प्रवाह जो आहे तो पाहतोय, अत्यंत वेग या पाण्याला आहे आणि तिथून पात्राच्या बाहेर हे सगळं पाणी जे आहे ते या निवासी इमारतींमध्ये शिरलेलं आहे। नदीला अगदी लागून असलेल्या या सगळ्या इमारती आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं पाणी भरलंय। संपूर्ण पार्किंग जे आहे ते जवळपास 5 ते 6 फूट पाण्यामध्ये हे पार्किंग जे आहे ते गेलेलं असल्यामुळे इथे नागरिकांना अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या होत्या। इथल्या बऱ्याच अंशी लोकांना आता अग्निशमन दलानं बाहेर काढलेलं आहे आणि या सगळ्यांना इथून बोटीनं घेऊन गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा महापालिकेकडून करण्यात आलेली आहे। जर कुणाला काही अडचण आली तर महापालिकेच्या मदत केंद्रामध्ये संपर्क साधावा। ती सगळी मदत जी आहे ती त्यांना दिली जाईल आणि अजूनही जे लोक घरामध्ये थांबलेले असतील 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरती ज्यांना आवश्यकता वाटत नसेल त्या सगळ्या नागरिकांनी
महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांशी संपर्क केल्यानंतर त्यांची पुढची व्यवस्था जी आहे, कोणी रुग्ण असतील किंवा तब्येत खराब झाली असेल कोणाची, या सगळ्यांना नेण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती अत्यंत चोखरित्या तयार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. चला 100% बातम्यांमध्ये पहिली बातमी अशी की पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील एकतानगर भागात सोसायट्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्ल्यू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतराचे आदेश दिले. जो सखल भाग आहे त्या सखल भागातल्या जवळजवळ 100 ते 125 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. या यंत्रणा त्या ठिकाणी जागेवरती आहेत. लोकांना सावध केलं गेलंय. खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरण भरू लागलंय. धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. जास्तीचं सोडा 65% पाणी संध्याकाळपर्यंत खडकवासल्याला राहील असं बघा, जेणेकरून रात्री जरी पाऊस आला तर तेवढं 35% धरण भरण्याच्या करता जागा आपल्याला शिल्लक राहील. पुण्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. यानंतर आपण बघणार आहोत गेल्या आठवड्यात पुण्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. धरणाचं पाणी सोडल्यानं पुण्यातील एकता नगरसह अनेक भागात पाणी शिरलं होतं आणि त्यात अनेकांचं मोठं नुकसान झालं. याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे रविवारी सकाळी पुण्यात पोहोचले. यावेळी एकता नगरमधील नागरिकांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. एकता नगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. राज ठाकरे यांनी यावेळी पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांना प्रशासन मदत करते की नाही याची माहिती घेतली. पाणी शिरल्यानं त्यांना किती नुकसान झालं याचीही राज यांनी माहिती घेतली. यावेळी नागरिकांनीही राज ठाकरे यांच्यासमोर कैफियत मांडली. मोठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल. संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे 2 तरुण विजेच्या धक्क्याने मृत पावले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश तात्काळ मंजूर केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळतोय. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात शनिवारपासून संततधार सुरू आहे आणि यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा, नांदूर, मधमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू करण्यात आला. शनिवारी दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकला. 2 महिन्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पावसाळा जाणवला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 72.50% जलसाठा झाला. संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. तुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागलंय. रामकुंडासह लहान मंदिरांभोवती पाण्याचा वेढा पडलाय. रामकुंडावरील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकानं हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. चांदुरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ करण्यात आली आहे. नदीकाठावरील खंडोबा मंदिर पाण्याखाली गेलं. इगतपुरी तालुक्यातील भाम धरण परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. शहरासह ग्रामीण भागाला 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगला झोडपला आणि यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर जिल्ह्याच्या धरणांमधील पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह 6 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यातच आता नाशिकच्या पुराचा फटका आमदारांना देखील बसल्याचं दिसून आलंय. देवळाली मतदारसंघातील लोह शिंगवे वंजारवाडीला जोडणारा नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्यानं देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला. दशक्रिया विधीसाठी जाताना रस्त्यावर पाणी असल्यानं ट्रॅक्टरवर उभं राहून सरोज अहिरे यांनी नाल्यावरील पूल ओलांडला. त्यांचा ट्रॅक्टरमधील प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलंय. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरलं आणि यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेलं. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचं दिसून आलं. यानंतर बघूयात राज्यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दमदार पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील धरणांमधला पाणीसाठा जो आहे तो वाढला.
राज्यातील धरण 62.89% भरलं आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यामधून रविवारी सकाळपासून विसर्ग सुरू आहे. परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येणार आहे. सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा हा 19.91% पोहोचला आहे. पावसाला जवळजवळ 2 महिने होत आले असले तरी मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं धरणं अजून कोरडीच असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसात झालेल्या पावसाने धरणांच्या जलसाठ्यात काही अंशी वाढ झाल्याचं जलसंपदा विभागाने सांगितलं. नाशिकच्या 5 धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडीमधील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमतेचं असणारं जायकवाडी धरण मागील काही दिवसात केवळ 4 ते 5% आलं होतं. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने हा साठा आता वाढला. जायकवाडी धरण 10.35% भरलंय. मराठवाड्यातील इतर धरणांमध्ये पाणी साठ्यात हळूहळू वाढ होतानाचं चित्र आहे. या धरण साठ्यात हळूहळू वाढ होत असली तरी सिंचनासह शेती आणि पिण्यास किती दिवस हे पाणी पुरेल याची शंका आहे. राज्याच्या विविध भागात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय. पुणे, नाशिक आणि सातारा परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. असं असतानाच राज्यातील प्रसिद्ध देवस्थान परिसरही पावसामुळे जलमय झालाय. लोणावळ्यातील कार्ला गडावरही पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी कमरेवर पाणी आलंय. एकविरा देवी आईचे भाविक याच पाण्यातून वाट काढत गडावर चालत जात असल्याचं पाहायला मिळतंय. तुफान पावसामुळे एकविरा गडावर नैसर्गिक धबधबे वाहू लागले. परिणामी एकविरा गडावरील निसर्ग बहरलाय. तिकडे धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यानं पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरात पाणी शिरल्यानं मुख्य संजीवन समाधी मंदिर पाण्याखाली गेलंय. साताऱ्यातही पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. याचा फटका साताऱ्याच्या वाई इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिराला बसला. धोम धरणातील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या काठी असलेलं गणपती मंदिर पुराच्या पाण्याने वेढलं गेलंय. इतकंच नाही तर मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीलाही पाण्याचा वेढा पडलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र ओबीसी नेत्यांनी जरांगेंच्या या मागणीला कडाडून विरोध केला. आता वंचित बहुजन आघाडीनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवलाय. पुसद इथं झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचं विधान केलंय. की कुणबी मराठ्यापासून सावध राहा, की कुणबी मराठ्यापासून सावध राहा. विधिमंडळातील कुणबी आमदार मराठ्यांबरोबर असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आत्ताचं जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धोका असल्याचं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुसद इथल्या सभेत ओबीसी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात आरक्षणावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनीही भाष्य केलंय. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केला. त्यांचं उत्तर काय देणार नाही. त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो. समाजाने केला, समाजही त्यांचा आदर करतो. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धारही जरांगेंनी व्यक्त केलाय. गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतो आणि सगळ्या जाती धर्माला 100% मी गोरगरिबाला न्याय देईन. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर जरांगेंनीही आपली भूमिका ठाम ठेवली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. रविवारी अंतरवाली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मनोज जरांगे यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. राणेंनी केलेल्या टीकेचा जरांगे यांनी खरपूस समाचार घेतलाय. मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय. सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होती सगळ्यांची, लय फजिती होती. कोकणा सुद्धा मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही. मी क्लिअर सांगतो त्यातल्या खूपच धमक्याने देतो. आगामी विधानसभेच्या निवडणुका लढवणार असून कुठल्याही आघाडीत जाणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. हे काहीच खरं नाही. बाकीचे आघाड्यां काय खरं दुकान आहे. निवडणुकांच्या तोंडावर जरांगेंनी मराठा समाजाला आवाहनही केलंय. तो कोणत्या पक्षाचा असल्या गावात आला की त्याला विचारायचं आरक्षण आता देतो.
तो नाहीच म्हणणार निवडणूक झाल्यावर, मग तो आपला कसा? यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावरही जरांगेंनी निशाणा साधलाय. जेलची हवा खात असणारे मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी शनिवारी मोठा बॉम्ब फोडला. वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणलेला असताना वाझेंनी गंभीर आरोप केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख पीएम मार्फत वसुलीचे पैसे घ्यायचे असा आरोप वाझेंनी केला. योवन वाझेंचे हे आरोप म्हणजे गृहमंत्री फडणवीस यांची चाल असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. जेलमधील आरोपींचा वापर फडणवीसांना करावा लागत असल्याचा हल्लाबोल रविवारी पुन्हा एकदा देशमुखांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत. देवेंद्र फडणवीसजींना कुठलेही उपद्रव करण्याची त्यांना गरज भासत नाही. त्यांचं काम नेहमीच प्रामाणिक राहिलं आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांना केली. तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा. अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता. महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही. वाझेंनी केलेल्या आरोपांनंतर राज्यात राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जनता दरबाराला हजेरी लावली तसंच विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी शहरातील शारदा प्रांगणात अजित पवार यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1000 वृक्ष वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अजित पवार यांचं भाषण सुरू असतानाच काही अतिउत्साही कार्यकर्ते एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत होते. यावेळी घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते इतके उत्साहात होते की अजित पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं. या घोषणाबाजीवरून अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कोपरखळी मारली. लक्षात आलेलं आहे, बसा जरा. हा वादा कुठं लोकसभेला गेला होता कुठं. यावेळी सत्कार कार्यक्रमावरूनही दादांनी कार्यकर्त्यांना टोला हाणला. नुसता सत्कार कशाला करता, सत्कार करण्यापेक्षा बटन दाबा माझा. सगळे प्रमुख आपल्याच बरोबर होते. वृक्षारोपण कार्यक्रमावरूनही अजित पवारांनी खोचक टिप्पणी केली. वाढलेली जाणं म्हणाल हीच मध्ये एवढं काही मला वेळ समजू नका, काही एवढा नाही परंतु म्हणत नाही. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी मिश्किल उत्तरांसाठी ओळखले जातात. मात्र या कार्यक्रमातील अजित पवारांची टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे. लोकसभा निवडणूक निकाल लागून 2 महिने पूर्ण झालेले आहेत. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे राजकीय पक्षांना वेध लागले. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत शनिवारी भाषण केलं. ते देखील याचीच प्रचिती देणार होतं. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानपिचका दिल्या. आपलेही काही कार्यकर्ते अशी असतात की सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता असतो. काय होणार आहे, झालं काय. निरुत्साही कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी सल्लाही दिला. अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं. उत्साही कार्यकर्त्यांना मैदानात येण्याचं आवाहनही फडणवीस यांनी केलं. ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या, तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल. या भाषणातून फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेला अधिकारी सचिन वाझे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील राजकारणात बॉम्बगोळा टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. वाझेंच्या याच आरोपांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. या भारतीय जनता पक्षाला काय काम नाही, हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात. यावेळी संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना सल्लाही दिला. फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे. अजून तरी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीवरूनही राऊतांनी निशाणा साधला. स्वतंत्र लढणार ना, मग त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी काहीतरी द्यायला पाहिजे सरकारनं. ती देवाणघेवाणीची चर्चा होत असते बंद दारात. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राऊतांनी सत्ताधारी महायुतीला इशारा दिला. आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही, त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या. धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने इतर काही ऊर्जा प्रकल्पांची प्रकरणं समोर आली असून त्याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला.
अमरावतीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीला आमदार बच्चू कडू, त्याचबरोबर आमदार रवी राणा, आमदार यशोमती ठाकूर उपस्थित होते। या बैठकीत बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील फिनले मिल सुरू करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। या बैठकीत मिलसाठी देण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या निधीवरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात जुंपली। दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे। कामगार लोक उपाशी होते, त्यांनी मदत केली, बाजूला म्हटले सर्व वाटायला पाहिजे, बाजूला बसून की त्या ठिकाणी काय केलं तुम्ही। आणि मिल काँग्रेसच्या काळात सुरू झाली आणि भाजपच्या काळात ते बंद पडली, याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे। तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे। जिल्हा नियोजन समिती बैठकीतील या राड्यामुळे बच्चू कडू आणि राणांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला। लोकसभा निवडणूक निकालात राज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं। 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला झटका दिला। लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला। सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेली महाविकास आघाडी आता कामाला लागली आहे। आचारसंहितेपूर्वीच विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी महायुतीचा आहे, तर सरकारच्या योजना फसव्या असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय। या सगळ्या धामधुमीत विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता देखील आहे। याच पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, हे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानानुसार 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर खऱ्या अर्थानं विधानसभेची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्ह आहेत। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। घडामोडी अशाच पद्धतीने वेगाने घडत राहणार आहे। पुढे आपण अशाच प्रकारे घडामोडी ज्या त्या जाणून घेत राहू। यानंतर इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।